तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा परिसरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले असून बीड बायपास रोडलगत असलेल्या मुंबई चायनीज ग्रिल या हॉटेलवर मध्यरात्री गुंडांच्या टोळक्याने धाड टाकत भीषण तोडफोड केली। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। हा संपूर्ण प्रकार हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। हॉटेल बंद झाल्याचे सांगितल्याच्या क्षुल्लक कारणावरून आरोपींनी हॉटेलमध्ये वाद घातला। वादाचे रूपांतर काही क्षणातच हिंसाचारात झाले। हातात काठ्या व इतर हत्यारे घेऊन आलेल्या टोळक्याने हॉटेलमधील साहित्याची तोडफोड केली। या हल्ल्यात हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून एका वेटरला गंभीर दुखापत झाली आहे। या प्रकरणी भवर साखरे, मोहित आगडे, शेरा पवार उर्फ शरद विनायक पवार, सचिन जाधव, प्रशांत कोडगे, किरण अजय व अन्य 3 ते 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संबंधित आरोपींवर सातारा पोलीस ठाणे येथे विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। हे जे पोलिसने कारवाई केली तर तुम्ही समाधान आहे? 100% समाधान का नाही राज्य सरकारी अशी घटना घडत असतात। ग्रामीण भागामध्ये पण अशी हॉटेलवर जे धंदे करतात लोक, त्यांच्या हॉटेलवर पण असे जे हल्ले होत असतात आणि जे आरोपी ते कुख्यात असतात, त्यांना पैसे नसतात, त्यांच्याकडे दारू पिऊन धिंगाणा घालतात। असे आरोपी कसं शिक्षा व्हायला पाहिजे? चांगली कठोर शिक्षा कठोरात कठोर व्हायला पाहिजे। आणि दुसरी म्हणतात याच्यामध्ये बघून काहीच विषय नाही, या घटनेमध्ये कारवाई व्हायलाच पाहिजे। चल गए थे, रोना धाना चालू था, हम सब तोड़ दिए, हमारा गल्ला लेके गए और पकवान लेके आए, रावत लेके आए। आते ही उन्होंने क्या डिमांड की पहले आपके पास? हम आते ही बोले हमको खाना होना, और खाना नहीं था। हम उस वक्त क्या टाइम हो रहा था? 1:30 बज रहे थे। अच्छा, फिर धोना धाना चालू था, होटल बंद हो गई थी, कुछ था नहीं, तो खाना उनको होना था, इसके लिए वैसे बिक्री किसी को मारपीट किए गए? मारे, बच्चों को मारे हैं। अच्छा, मुक्का मार लगा। तो गले में पैसे और निकाले गए? हाँ, गले में से पैसे निकाले। क्या नाम आपका? याकूब खान। धन्यवाद। झालेला आहे आणि काही गुंडांनी हल्ला केलेला आहे आणि पोलिसांनी आज त्यांची धिंड काढलेली, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय व्हायला पाहिजे? सर्व अगोदर सातारा खंडोबा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिंदे साहेबांचं सर्व जनतेकडून आणि माझ्याकडून धन्यवाद देतो। अशा गुन्हेगार करणाऱ्या लोकांची जी धिंगड काढली त्याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद करतो। 26 फेब्रुवारी जो मुंबई चायनीजवर शासनाचे आदेश आहे की 10:30, 11, 11:30 नंतर धाबे हॉटेल बंद व्हायला पाहिजे, पण 1 वाजता हॉटेल बंद असतानासुद्धा काही गुंडवृत्तीची लोक, अशी माहिती मिळाली की यापूर्वी अनेक धाब्यावर त्यांनी अशी धुमाकूळ केली आहे आणि पैसे पण लुटले, मारहाण केली, नुकसान केलेलं आहे। यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद पोलीस आयुक्त साहेबांना माझा एक नम्रतेची विनंती आहे माझी, का शहराची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यातून येणारे लोकांची संख्या जास्त आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि त्यामध्ये गुन्हेगार वृत्तीचे लोक आहेत। तर जे काही भाडोकरी असतील किंवा कुठं राहत असतील तर रात्रीच्या वेळेस किंवा स्थानिक दुकान मालक, घरमालकांना इंटिमेशन द्यावे, आदेश द्यावे, जो कोणी ज्या व्यक्तीला तुम्ही भाड्यानं घर देत आहे तर त्याचा बायोडाटा पोलीस व्हेरिफिकेशन करून त्याला घर देण्यात यावे। तर याच्यामध्ये तर प्रश्न असा आहे, या बायपासवर वर्दळ असते, हॉटेली चालू असतात, पोलीस प्रशासनाचं गस्तीवर गाड्या चालू नसतात का? जेव्हापासून निरीक्षक पोलीस शिंदे साहेब खंडोबा सातारेचे पोलीस निरीक्षक साहेब आल्यापासून गुन्हेगारीला निश्चितपणे आळा बसलेला आहे आणि नागरिक एकदम असं शांतपणे राहतात। आपलं नाव? मी गुलाब पटेल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा उपाध्यक्ष आहे, अल्पसंख्याक विभाग। आरोपीची धीड करण्यात आली। बॉम्बे चायनीजवर जे हल्ला मागे झाला तर नेमकं कधी झालं आणि किती आरोपी अटक झालेले होते? नमूद गुन्ह्यामधल्या 2 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे। आरोपींना घटनास्थळी येऊन कुठल्या वाहनातून घटनास्थळी आलेले आहेत, त्यांनी घटनास्थळावर प्रवेश कसा केलेला आहे, तसेच ते घटनास्थळावरून पळून जाताना कशा पद्धतीने गेलेले आहेत आणि कोणत्या दिशेने गेलेले आहेत याची पडताळणी करण्याकरिता आपण अटक असलेल्या आरोपींना या ठिकाणी घटनास्थळावर घेऊन आलेलो आहोत।
आरोपींना आपल्याला त्याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. गुन्हे तपास अनुषंगाने आरोपींनी दिलेली माहिती ही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यासाठीच आरोपींना आम्ही या ठिकाणी घटनास्थळ पडताळणी पंचनामा करण्यासाठी घेऊन आलेलो आहोत. काय त्यांचा उद्देश काय होता तोडण्याचा? या ठिकाणी मुंबई चायनीज हॉटेलवरती 10 ते 12 आरोपींनी तोडफोड करून गल्ल्यातली काही जी रक्कम आहे ती घेऊन गेलेली आहे. त्याच अनुषंगाने तपास सुरू आहे. म्हणजे त्यांचा उद्देश का लूटमारचा होता? तर तपास सुरू आहे सध्या. त्याबद्दल प्राथमिक स्वरूपात आता सध्या बाकीच्या आरोपीचा तपास पण देखील शोध देखील सुरू आहे. ज्यावेळेस घटनेतील पूर्ण आरोपी हे पकडले जातील त्यानंतर तपासांती या गोष्टीवर बोलणं योग्य आहे. जनतेला काय आव्हान करणार सर्वच माध्यम? कुणीही घाबरू नये, अशा प्रवृत्तीला कुणीही खतपाणी घालू नये आणि कुणीही